पुण्यातल्या खडकवासला धरण परिसरातील गावांचा दरवर्षीच्या पावसाळ्यात संपर्क तुटतो आणि त्यामुळं नागरिकांचे मोठे हाल होतात. पण या समस्येतून कायमचा तोडगा काढण्यासाठी पुणे महापालिकेने नवीन प्लॅन तयार केला आहे. मुठा नदीवर नांदेड सिटी ते शिवणे दरम्यान नवीन पूल उभारण्याचा प्रस्ताव महापालिकेकडून पुढे आला असून त्याला तांत्रिक मान्यता मिळाली आहे. पण हा पूल नेमका कसा असणार आहे, या पुलासाठी एकूण किती खर्च येणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या पुलाचा काय फायदा होणार आहे, हे सगळं सविस्तर समजून घेऊ या व्हिडिओमधून. नमस्कार, मी अरविंद आणि तुम्ही पाहतात महाराष्ट्र कट्टा. सध्या खडकवासला धरणालगत असणारा पूल 65 वर्षांपूर्वी बांधला होता. पण पावसाच्या पाण्याच्या प्रवाहामुळे हा पूल वापरण्यायोग्य राहिलेला नाहीये. काही वर्षांपूर्वी महापालिकेनं या पुलाची दुरुस्ती करून पुलाचं आयुष्य आणखी 10 ते 12 वर्षांनी वाढवलं असलं तरी सुद्धा धरणांच्या भिंतीपासून 200 मीटर परिसरात बांधकाम करायला मनाई असल्यानं तिथंच दुसरा नवीन पूल उभारणं शक्य होणार नाहीये. कारण अरुंद रस्ते आणि नदीपात्रात खडक असल्यामुळे तांत्रिकदृष्ट्या इथं नवीन पूल बांधणं कठीण आहे. त्यामुळे सध्याचा जो जुना पूल आहे त्या पुलाच्या पूर्व बाजूला नांदेड सिटी ते शिवणे दरम्यान नवीन पूल उभारण्याचा प्रस्ताव महापालिकेकडून मांडण्यात आला आहे. कारण सध्याचा जुना पूल हा पावसाळ्यात धरणातून पाणी सोडल्यावर वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करावा लागतो. त्यामुळे या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी महापालिकेने 48 कोटी रुपये खर्चांचा नवीन पूल उभारण्याचा प्रस्ताव तयार केला असून त्याला तांत्रिक मान्यता मिळाली आहे. आता बघू हा पूल नेमका कसा असणार आहे आणि त्यासाठी किती कोटी मंजूर करण्यात आले. तर मुळा नदीवर बांधण्यात येणारा हा नवीन पूल आणि जोड रस्ता 24 मीटर रुंदीचा असणार आहे. नांदेड सिटीच्या प्रवेशद्वाराच्या समोरील सर्कल पासून नदीकडे 150 मीटर लांब रस्ता तयार करण्यात येणार असून त्यानंतर नदीवर सुमारे 250 मीटर लांबीचा पूल उभारण्यात येणार असून त्यापैकी 200 मीटर भाग हा नदीपात्रात असेल. तर या पुलाची उंची ही महापुराच्या रेड लाईन पेक्षा 2 मीटर जास्त असेल. तर नदी ओलांडल्यानंतर शिवणेच्या हद्दीत तो 18 मीटर रुंद असेल, ज्यात 12 मीटर रुंदीचा कॉन्क्रीट रस्ता असणार आहे. आणि या नवीन पुलासाठी सुमारे 48 कोटी रुपये खर्च अपेक्षित असून महापालिकेकडून त्याला तांत्रिक मान्यता मिळाली आहे. आणि या नव्या पुलाच्या कामाच्या सुरुवातीच्या टप्प्यात 3.5 कोटी रुपयांचा निधी महापालिकेने मंजूर केला आहे. दरम्यान या प्रकल्पाला तांत्रिक समितीची मान्यता मिळाली असून प्रशासकीय मान्यतेसाठी हा प्रस्ताव पाठवला जाणार असून या प्रकल्पाला मंजुरी मिळाल्यानंतर पुढच्या टप्प्यात निविदा काढण्यात येईल. तर सध्याचा जुना पूल ज्यावेळी बांधण्यात आला होता त्यावेळी शिवणे गावची लोकसंख्या ही फक्त 2,500 होती. मात्र गेल्या 10 ते 15 वर्षात इथला झालेला झपाट्याने विकास आणि त्यामुळे वाढलेली लोकसंख्या ही सुमारे 80,000पेक्षा जास्त झाली आहे. आणि त्यामुळे जुन्या पुलावर वाहतुकीचा ताण मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. आणि त्यामुळेच नवीन उंच पुलाची गरज होती. कारण पावसाळ्यात शिवणे नांदेड गावादरम्यानचा रस्ता पाण्याखाली गेल्याने हॉस्पिटलमध्ये जाणारे रुग्ण, शाळा महाविद्यालयात जाणारे विद्यार्थी, त्याचप्रमाणे IT पार्ककडे जाणारा कामगार आणि नागरिकांना मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागतो. कारण पाण्याचा जर जास्त विसर्ग झाला तर धरणाजवळील पूलही बंद केला जातो. त्यामुळे पर्यायी मार्गाने जायचं झालं तर त्यासाठी 1 तासांपेक्षा जास्त वेळ लागतो. खरं तर दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 5 महिन्यांपूर्वीच नवीन पुलासाठी पाहणी केली होती. पण त्यानंतर महापालिका निवडणुका जाहीर झाल्या आणि त्यानंतर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी बारामतीत प्रचारासाठी येत असताना अजित पवारांचं विमान अपघातात निधन झालं. त्यामुळे या पुलाला मंजुरी मिळाली नाही. पण आता नवीन पुलासाठी तांत्रिक मान्यता मिळाली आहे. त्यामुळे प्रत्यक्षात काम पूर्ण होऊन पूल तयार व्हायला आणखी किती वर्ष लागतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र कट्टाला तुम्ही आत्ता लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद.